येत्या 5 तारखेला वाहतूक संघटनांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर राज्यव्यापी आंदोलन जे इथे पुकारण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सर्व वाहतूक संघटना आहेत आणि त्यांच्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडे आहेत। एकंदरीत त्यांनी परिवहन मंत्र्यांसोबत देखील आज संवाद साधला। नेमका या बैठकीमध्ये तोडगा निघालाय का, बैठकीत नेमकं काय घडलं याच संदर्भात आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। सर्वप्रथम मी तुमच्याकडे येतो, काय वाटतं एकंदरीत आजची जी बैठक झाली, ज्या काही मागण्या आहेत, सर्वप्रथम मागण्या काय आहेत? आमच्या मुख्य मागण्या अनेक 15 ते 20 मागण्या आहेत। त्यापैकी एक जी मुख्य मागणी आहे ती ई चलानची आहे। ई चलानच्या मागणी संदर्भात सविस्तर सर्व निवेदन शासनाला दिलेलं आहे, पण शासन सकारात्मकतेचा विचार करते त्याला 3 वर्ष झाली। त्याच्यामधून असा काही तोडगा आम्हाला हातात येण्यासारखा निघालेला नाही आहे। त्यामुळे सर्व वाहतूकदार ई चलनाच्या वसुलीनं, ई चलनाच्या नावाखाली भ्रष्टाचार हा 3 पट वाढलेला आहे आणि ह्या वसुलीसाठी रस्त्यावरती शासनाने पोलीस सोडलेले आहेत, वाहतूक डिपार्टमेंटची लोकं सोडलेली आहेत आणि आमच्या गाड्यांची पासिंग थांबलेली आहे। आमच्या गाड्यांचे NOC हे होत नाही, परमिट रिन्युअल होत नाही। ह्याच्यामुळे सगळा वाहतूकदार हा त्रासलेला आहे आणि आम्ही ह्या त्रासातून मुक्त होण्यासाठी 5 तारखेला सर्वांच्या गाड्या आणून आझाद मैदानाला सोडत आहे आणि त्याच्यापुढे आमचं आंदोलन कंटिन्यू राहणार आहे। त्याची दिशा वेगवेगळी ठरवणार आहोत। 4 वाजता आमच्या सर्व वाहतूकदारांची सभा वडाळा ट्रक टर्मिनल BGTIच्या ऑफिसमध्ये आहे। तिथून आम्ही सर्व आंदोलनाची दिशा ठरवून पुढे महाराष्ट्रामध्ये पूर्ण आंदोलन होईल अशी आम्हाला हे आहे। एकंदरीत मला एक विशिष्ट चलन दाखवतील हे काय एकंदरीत चलन देना काय एकंदरीत चलन काय दाखव? हे जे ई चलन जे चालू झालेलं आहे त्या माध्यमातून प्रायव्हेट पार्किंग मधल्या व्हेकल्स वरती चलनं पडतात। तर तुम्ही बघू शकता की एका मॉल मधलं मोबाईल मधले फोटो आहेत आणि एका मॉलच्या आतमध्ये येस। खरं पाहायला गेलं तर म्हणजे जेव्हा कारवाई केली जाते, फोटो काढले जातात, तेव्हा एखाद्या मोबाईलचा फोटो आपण असा अपलोड करू शकत नाही, असा नियम आहे RTOचा। परंतु आपण जर पाहिलं तर हे फोटोज अपलोड करण्यात आलेत आणि हे मोबाईलचे फोटोज आहेत। हा बघा, हा मोबाईल तर फुटलेला आहे आणि त्यामधून फोटो काढलेला आहे आणि यावरती चलन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। 500 रुपये यावरती चलन करण्यात आले। इथे पण आपण जर पाहिलं तर चलन करण्यात आलं। अशा पद्धतीचे चलन आपण जर पाहिलं तर करण्यात आलेले आहेत। एकंदरीत म्हणजे आता यावरती हे पुरावे तुम्ही मंत्र्यांना दाखवले का? दाखवले आणि मंत्र्यांनी हे बोलले की अत्यंत चुकीची पद्धत आहे, अन्यायकारक आहे आणि तुरंत अशा प्रकारचे ॲप थांबवा। पुणे शहरामध्ये पुणे पोलिसांनी अशा प्रकारचं स्पेशल ॲप तयार केलं आहे, PTP ॲप त्याचं नाव आहे आणि त्या माध्यमातलं कुठलाही सामान्य माणूस जाऊन कुठलेही फोटो काढू शकतो। त्याला वाटलं चुकीचं आहे तर त्यासाठी एव्हिडन्स वगैरे बघत नाही। काही लोक माझं वैयक्तिक भांडण झालं तर खोटे फोटो AI मॉर्फ करतात आणि तसले फोटो अपलोड करतात आणि लोकांवरती चलनं पडतात। पोलिसाची जबाबदारी की असे जर का फोटो पडले तर ते चेक करणं की ती व्हेकल ॲक्च्युली तिथे उभी होती का नो पार्किंगमध्ये वगैरे। ॲक्च्युली तर संविधानाप्रमाणे अशा प्रकारे कुठलाही व्यक्ती इमेजेस अपलोड करून फाईन लावू शकत नाही व्यक्तीवर कुठल्या, कारण की योग्य त्या दर्जाचे तिथं अधिकारी उपस्थित असणं गरजेचं आहे। परंतु अशा प्रकारे इलिगली कोणीही एकमेकांशी भांडणं झाली म्हणून अशा प्रकारचे फोटो अपलोड करून लोकांवरती फाईन लागतात। हा जो फाईन लागलेला आहे हा मुलगा स्विगी झोमॅटोवरती काम करणारा मुलगा आहे, त्याची दिवसाची कमाई 300 रुपये असते। चुकीच्या माणसाने हा फाईन लावल्यामुळे त्याला 500 रुपयाचा फाईन पडला। आज जवळपास 6 महिने आम्ही जाऊन वारंवार मागणी करतो की हा फाईन कॅन्सल करा, परंतु आतापर्यंत हा फाईन कॅन्सल केला नाही। हे अत्यंत चुकीचे निषेधार्ह आहे। एकंदरीत संपूर्ण राज्यभरात ज्या काही प्रवासी संघटना आहेत, संपूर्ण राज्यभरात किती म्हणजे संपूर्णतः हा फाईन पडलेला आहे म्हणजे ई चलनाचा 4,500 कोटीचा फाईन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा जो गव्हर्नमेंटने एक प्रकारची वसुली जसं केंद्र आहे तसं ट्रान्सपोर्टवाल्यांच्याकडून आज एक्सप्रेसचे तुम्ही टोल नाक्या एक्सप्रेस बघाल, पुणे एक्सप्रेसला तुम्ही बघाल सर्वात जास्त पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड इथले सर्वात जास्त फाईन वसुलीचं केंद्र झालेलं आहे। आज तुम्ही बघाल पुण्यामध्ये कालच एक पेपरला न्यूज आली होती लोकसत्तामध्ये आणि त्यामध्ये सांगितलं की जर जास्त जो फाईन मारेल त्या हवालदाराला इन्सेंटिव्ह मिळेल। म्हणजे ही कुठली पद्धत आहे आम्हाला समजत नाही। जर असं सरकार वागत असेल तर त्यामध्ये आम्हाला रस्त्या उतरल्याच्या आता पर्यायी नाही आणि हे आंदोलन सर्वसामान्य म्हणजे पत्रकार तुमच्या पण गाड्या आहेत, तुम्हाला पण माहिती आहे ई चलनचा फटका सर्वसामान्यांना किती बसत। आणि आज मंत्री महोदयांनी पण ॲक्सेप्ट केलं मागच्या मिटिंगमध्ये की माझ्या गाडीवरती पण 20,000चे असे फाईन आलेले आहेत। म्हणजे सरकारला सुद्धा कळतं आहे आणि त्याचा सर्व पुरावा आहे आपल्याकडे की हे गाडीला सर्वसामान्य गाडीवर किती चलन मारलेले प्रतिवर्ष त्यांची सर्व माहिती आहे। RTI माहिती अधिकार अंतर्गत काढलेलं आहे, हे माहिती आहे। हे दुसरं आहे
प्रत्येक चलनामागे किती चलन मारलेले त्यांचे सगळे आता हे बैठकीमध्ये जेव्हा हे मुद्दे मांडले तुम्ही तेव्हा मंत्री काय म्हणाले काय? त्यांचं म्हणणं असं आहे, मंत्री साहेबांचं म्हणणं आहे की आम्हाला 5 तारखेवर मुदत द्या, आम्हाला चर्चा करू द्या. काही त्यांचे TC नवीन आता जॉईन झालेले आहेत, तर त्यांनी 2 दिवसाची मुदत मागितली, पण ती अन्यायकारक होणार आहे. कारण आम्हाला माहिती आहे त्यांना आबयोजना आणून कुठेतरी आम्हाला ते लटकवण्याचाच प्रयत्न होणार आहे. कारण गेली 8 महिने कमिटी संघटित करून एकही मिटिंग झाली नाही. गव्हर्नमेंटनं नुसतं आम्हाला ते गाजर दाखवलं, सर गाजर दाखवलं. त्यामुळे हे आंदोलन 5 तारखेला होणार म्हणजे होणार. आता देखील तुम्ही धरणे आंदोलन म्हणजे तुम्ही तिथे सर्व बसलेलात, एकंदरीत काय सुसंवाद आहे, काय नेमकं चाललंय काय? कारण की अर्ध्या संघटना आतमध्ये प्रताप सरनाईकांसोबत बसल्यात, म्हणजे जे मंत्री आहेत परिवहन विभागाचे त्यांच्यासोबत बसल्यात, अर्ध्या संघटना बाहेर ठिय्या आंदोलन करतात. नेमकं चाललंय काय? नहीं, हम ही सगले साथ में ही हैं, ऐसा कोई दिक्कत नहीं है कि हम साथ में नहीं हैं. बट हमने जो मुद्दे लिए हैं बिल्कुल ई चलान का हमारा मेन मुद्दा है. इसका जो मिसयूज़ हो रहा है, मेन है जो बहुत ज़्यादा मिसयूज़ हो रहा है, हम उसके विरुद्ध लड़ाई लड़ रहे हैं. और ये जो अब ई चलान का है ये नॉर्मल कॉमन मैन पे भी आने वाला है. 45 दिन में अगर आपने पेमेंट नहीं की तो आपको पेमेंट करने के 90 डेज के बाद आपको वही रद्द हो जाएगा, लाइसेंस भी रद्द हो जाएगा. आप बाइक पे हो, आपकी बाइक भी ब्लैकलिस्ट हो जाए, आप चला ही नहीं सकते हो. तो हम सरकार से वही चाह रहे हैं, जो कानून के अंतर्गत जो भी चलान आपको करना है आप कीजिए. जो लोअर लेवल पे आपके जो हवलदार हैं जो मिसयूज कर रहे हैं चलान करने का, उसको हम चाह रहे हैं कि उसको रोका जाए. संपूर्णतः वाहतूक संघटना आहेत, त्यांच्या माध्यमातून आज मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेण्यात आली होती. एकंदरीत या संपूर्ण विषयावर ज्या काही मागण्या आहेत, प्रामुख्याने जी मागणी आहे ती ई चलान, म्हणजे ई चलानचं जे काही आत्तापर्यंत त्यांना चलान पडलेले आहेत ते एकंदरीत संपूर्णतः आता कोटी रुपयांचा संपूर्ण चलान राज्यभरात झालेला ई चलानामध्ये. आणि त्याचमुळे हा चलान कुठेतरी बंद करण्यात यावा किंवा यावरती काहीतरी सरकारने तोडगा काढावा अशा पद्धतीची कुठेतरी मागणी करण्यात आली. परंतु या बैठकीमधून कोणता तोडगा जो आहे तो निघालेला नाही आहे. आणि 2 दिवस मागितलेले आहेत या प्रवासी संघटनांकडून, म्हणजे एकंदरीत मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री नेमकं या विषयामध्ये काही करतायत का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं, जरी या 2 दिवसांमध्ये कोणताच या संपूर्ण विषयामध्ये तोडगा निघाला नाही, तर 5 तारखेला जे राज्यव्यापी संप आहे या वाहतूक संघटनांचं ते जे ते सुरू राहील. आपण जर पाहिलं तर मुंबई असेल किंवा संपूर्ण राज्यभरात अशा ठिकाणी मोठमोठ्या म्हणजे STचे संप असतील, बेस्टचे संप असतील, असे संप होत राहतात. त्यामुळे आपण जर पाहिलं दैनंदिन जी संपूर्णतः जीवन आहे मुंबईकरांचं किंवा इतर काही ठिकाणांचं, त्यांचं जे आहे ते संपूर्ण विस्कळीत होताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु 5 तारखेला ही वेळ नेमकी येणार आहे का? कारण की त्याआधीच आपण जर पाहिलं सरकारने तोडगा काढला आणि या संपूर्ण वाहतूक संघटनांना जर दिलासा दिला तर नेमकं हे आंदोलन जे ते केलं नाही जाणार. त्याच्यामुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे, सरकार याविषयी नेमकं काय भूमिका घेते. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासरेसह तुम्ही पाहतात लोकमत.